ते शिवाजी हायस्कूलचा माझा विषय आहे वादिवाद स्पर्धेमध्ये की मोबाईल हा विद्यार्थ्याचा मित्र की शत्रू, त्यामध्ये माझा पक्ष आहे मोबाईल हा विद्यार्थ्याचा मित्र. मी तुम्हाला काही उदाहरणे सांगतो, त्यामुळे तुम्ही हे मत मांडू शकता की तो त्याचा मित्र आहे. एक वेळा एक ॲक्सिडेंट झाला, 1 घंट्यानंतर ॲम्ब्युलन्स येते आणि त्याला तिथून नेते आणि तो काळात तो माणूस मरून जातो. त्याला पण तिथे एक माणूस उभा असतो, त्याचं नाव असतं मार्टिन कूपर. त्याला विचार पडते की ह्या माणसाबद्दल त्याला एवढं दुःख होते की ॲम्ब्युलन्सला तो बोलू नाही शकला, एवढे वेळात तो मरून गेला आणि त्याने आपल्या जीवनातले 10 वर्ष वाया घालवले एका संसाधन बनवला. त्याला आज आपण मोबाईल म्हणतो आणि मोबाईल आज एवढा विकसित झाला आहे की माणसाने मोबाईलला बनवले आहे का मोबाईलने माणसाला, असे आपल्याला विचार पडतात. माणसाने मोबाईलला बनवले आणि आपला पूर्ण अधिकार आहे की आपण त्याला कसा वापरतो. वर्गात काही विद्यार्थी असतात वाईट आणि काही असतात चांगले, तर आपला काही वाईट विद्यार्थ्यामुळे आपण कुठे वर्गाला वाईट म्हणू नाही शकत. त्यामुळे मोबाईल एक असा संसाधन आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला विचार पडतात की आपण त्याचा कुठे चांगला आपल्यावर ही जबाबदारी आहे की आपण त्याचा कसा वापर करतो. त्याचे जेवढे दुरुपयोग आहेत तेवढे त्याचे माणसाने सुचाव व सुउपयोग काढलेले आहेत. आज कितीक लोक मोबाईल पाहिजे जगत असतात आणि विद्यार्थी ज्यावेळेस संकटकाळी कोरोनामध्ये लोकांपर्यंत शिक्षण नव्हते, विद्यार्थी बिचारे घरी शिक्षण घ्यायसाठी मरमरत होते, त्यावेळी एक संसाधन होता मोबाईल, ज्यामुळे ऑनलाईन क्लासेस घेतले आणि प्रगती वाढली व देश 2 वर्षात